त्यामुळे चायनाचं गल्ली गल्ली माहिती आहे त्यांना. यांच्या चायनीज माणूस पण चायना असं नाही दाखवू शकत, असे साहेब दाखवू शकतात. बरोबर. आणि फक्त याच अँगलने की कुठलं प्रोडक्ट कुठे, कुठली सिटी, काय मार्केट, कुठलं एक्झिबिशन, कुठलं प्रोडक्ट इंडियात आणायचं. तर त्यांची स्ट्रॅटेजी हीच असते की भारतात यायच्या आधीच ते प्रोडक्ट भारतात आणायचं आणि ते येईपर्यंत क्रीम खाऊन टाकायची, ते प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला टाकायचं आणि मोठी कंपनी आली की मग दुसऱ्या प्रोडक्टमध्ये जायचं. तर भारतात एअर फ्रायर सरांनी पहिल्यांदा आणलं. जेव्हा मोठे ब्रँड यायचे होते त्याच्या आधी एअर फ्रायर आणला. आणि इलेक्ट्रॉनिक्स मधले तुम्ही काही सांगा, पूर्ण अभ्यास. ज्वेलरी मधलं काही सांगा, सगळा अभ्यास आहे. टेक्सटाईल मधलं काही सांगा, सगळा अभ्यास आहे. फर्निचर मधलं काही विचारा, सगळा अभ्यास आहे. आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत चायनामध्ये. तर आपल्याला जर ग्रो व्हायचं असेल तर आपल्याला चायना +1 ही जी फिलॉसॉफी आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी थोडक्यात सरांची आता थोडी माहिती जाणून घेऊया की त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला, काय चॅलेंजेस झाले, मराठी माणूस, पहिल्या पिढीचा उद्योजक, काय चॅलेंजेस झाले, काय मार्केटिंग आहे. खूप इंटरेस्टिंग त्यांनी मार्केटिंग आयडिया केला. ही इज अ व्हेरी गुड मार्केटिंग पर्सन. प्रोडक्ट मार्केट कसं करायचं, डील कसं करायचं, ह्याच्यावर आपण बोलणार आहोत. मी एक 20 मिनिटं बोलेल, त्याच्यानंतर आपण सगळ्यांना प्रश्न विचारू. करेक्ट सर? कशी सुरुवात केली तुम्ही आणि व्यवसायाचं काय बॅकग्राऊंड होतं तुम्हाला, की कसा व्यवसाय करायचा मनात आलं तुमच्या? नमस्कार, सुधीर म्हात्रे. सुरुवात मी म्हणजे सगळ्यांना मी नेहमी सांगतो की मी 5 वर्ष नोकरी केली. प्रत्येकाने आता आपण ऑलरेडी व्यवसायात आहे, पण तुमच्या कुटुंबातलं कोण व्यवसायात किंवा मित्रमंडळीतला येत असेल तर कमीत कमी 3 वर्ष ज्या व्यवसायात काम, कुठल्या तरी एका व्यवसायात काम करा आणि शक्यतो त्याच व्यवसायात म्हणजे त्याच लाईनमध्ये म्हणजे जिथे तुम्ही नोकरी केली तिथेच व्यवसाय करा. म्हणजे ज्या व्यवसायात आपल्याला उतरायचं आहे त्याचा कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मी त्यावेळेला बुश आणि सोनी अशा कंपनीत 5 वर्ष काम केलं आणि मी 1989ला बिझनेसला सुरुवात केली. मी आणि बिझनेसला सुरुवात करताना आपला दुसरा एक नेहमी सगळ्यांचा एक प्रश्न असतो, आता कोणीतरी विषय काढला कॅपिटलचा. तर कॅपिटल मी कामाला सुरुवात केली ते 5,000 रुपयापासून मी सुरुवात केली मी कॅपिटलला. आणि ज्या वेळेला 5,000चं माझं कॅपिटल होतं त्यावेळेला सगळ्यात पहिला मी बुश वाघा इस्टेटमध्ये कंपनी होती, त्याच्याकडे 75,000 रुपयाचा एक माल मी घेतला होता त्यावेळेला. 5,000चं कॅपिटल असताना 75,000 किंवा 1,00,000 रुपयाचा माल घेण्यासाठी जी काय अडचणी येतात ती आपल्या सगळ्यांना जो येणारा प्रॉब्लेम आहे तो, त्याच्यासाठी एकच पाहिजे, आपण जिथे जातो तिथे आपली पत निर्माण झाली पाहिजे, लोकांनी आपल्यावर भरोसा केला पाहिजे, तर पैसे उभे राहतात, काही प्रॉब्लेम येत नाही. पण मग पहिला काय चॅलेंजेस आले तुम्हाला? सगळ्यात पहिला जो चॅलेंज येतो तो म्हणजे कॅपिटल सगळ्यांचा जो आहे तो. पण मी सुरुवातीपासून असं प्रोडक्ट निवडलं, आता यांनी सांगितलं जर कस्टमर शोधत येतात, तर मी पण त्यावेळेला असे प्रोडक्ट निवडले होते की लोक मला शोधत यायची आणि लोक लॅमिंग्टनवरनं गोवंडीला हे सिंधी व्यापारी, मारवाडी व्यापारी माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडनं बसून पैसे देऊन माल घेऊन जायचे. युनिक प्रोडक्ट जे मार्केटमध्ये मिळत नाही, ती प्रोडक्ट, ती सर्व्हिस. जर प्रत्येक वेळेला ते शक्य होणार नाही, पण प्रयत्न हा करायचा की आपल्या प्रोडक्टमध्ये काहीतरी USP पाहिजे, तर आपल्याला पुढे जाणं सोपं होऊन जातं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो काय काय प्रोडक्ट तुम्ही आणले असतील आतापर्यंत, कुठल्या इंडस्ट्रीतले काय काय प्रोडक्ट? आणि मग पहिल्यापासून चायनामधून आणताय की आधी कुठून सोर्स करायचं? नाही, सुरुवातीला मी प्रोडक्ट त्यावेळेला पिक्चर ट्यूब मिळत नव्हत्या, तर मला मी टीव्ही बनवून विकत होतो. टीव्ही बनवताना एक दिसलं की पिक्चर ट्यूब मिळत नाही, तर लक्षात आलं की टीव्हीपेक्षा पिक्चर ट्यूबला जास्त डिमांड आहे. तर पिक्चर ट्यूब आणलं तर जास्तच काम चालू आहे, म्हणून मी टीव्हीचं काम सोडून दिलं, पिक्चर ट्यूबच्या मागे लागलो आणि पिक्चर ट्यूबमध्ये मी मास्टरी केली. म्हणजे भारतात ज्या काही पिक्चर ट्यूबचा बिझनेस होता त्यावेळेला किंवा रिजेक्टेड पिक्चर ट्यूब असतील त्याला रिपेअर करणं आणि त्याला रिफर्बिश करणं, याच्यात माझ्या एवढं जगात कोणी एक्सपर्ट नसेल एवढं मला कॉन्फिडन्स अख्ख्या जगात. इनफॅक्ट चायनामध्ये मी जेव्हा गेलो होतो एकदा, त्यांनी एक पिक्चर ट्यूब म्हणजे दाखवून दिलं, याच्यात प्रॉब्लेम आहे, देयर इज सम प्रॉब्लेम इन दिस. त्याने खोललं, त्याला मी ॲसिटोन मागत होतो, त्यांना ॲसिटोन त्यांच्या भाषेत समजत नाही, मला समजवता येत नाही. मग मी एका मुलीला म्हणलं होतं ते नेल पॉलिश रिमूव्हर काढ. ते आणलं, ते टाकलं, त्याचं कॅप असते ती कॅप काढली आणि त्याला दाखवलं याच्यामध्ये करोजन झालेलं आहे, क्लीन कर, ऑन कर, ओके होईल ट्यूब. ती झाली ओके. त्या मुलीला चायनीजमध्ये सांगतो माझ्याकडे जवळ 600-700 ट्यूब अशा पडलेल्या आहेत.
जे मी स्क्रॅप करणार आहे फक्त एक छोट्याशा गोष्टीमध्ये एकदम खुश झाला. एवढं त्या प्रोडक्टमध्ये नॉलेज, म्हणजे आपण ज्या व्यवसायात उतरतो त्यातलं आपण मास्टर झालं पाहिजे, एक आपल्याला तत्व ठेवायला पाहिजे. प्रोडक्ट्स काय काय ट्यूब घेतली नंतर काय काय? पिक्चर ट्यूब मध्ये मला थोडी फायनान्शियल स्ट्रेंथ मिळाली आणि ट्रेडिंग, पण मला नेहमी वाटत होतं फक्त ट्रेडिंग करून चालणार नाही, आपल्याला काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. त्यावेळेला मी पहिलं एक प्रोडक्ट निवडलं. तेव्हा सगळे टीव्ही 80 ते 90% टीव्ही 8 चॅनलचे मेकॅनिकल ट्युनरवाले होते आणि तेव्हा केबल आणि झी टीव्ही आणि स्टार टीव्ही चालू झाले, चॅनल 70-80 चॅनल आले. हे सगळे टीव्ही आउटडेटेड होत होते. मग मी एक प्रोडक्ट बनवलं की एक किट लावली. त्या किट लावल्यामुळे 8 चॅनलचा टीव्ही 90 चॅनल झाला आणि तो प्रोडक्ट माझ्यासाठी गेम चेंजर झाला. माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे जी काय मी घर, दुकानं, प्रॉपर्टी सगळ्या केल्या त्यातला मॅक्झिमम मी त्या एका प्रोडक्टवर केला आणि आय वॉज मिंटिंग मनी ॲट दॅट टाइम. म्हणजे पैसे मोजायला कंटाळा यायचा अशी परिस्थिती. अजून पण काय वेगळी नाही परिस्थिती, अजून पण तेच आहे. आता ऑनलाईन पैसे येतात मोजायची पण सरांनी मगाशी जे म्हणाल सगळ्यात महत्वाचं काय की नुसता लोकांनी टर्नओव्हर केला आणि टर्नओव्हर संपला. प्रॉपर्टी एवढी केली आहे ना, म्हणजे आता मला सांगायचा मोह होतोय पण मी 300 एकर जागा आहे सरांकडे, थोडी 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 घेतलेली. रिअल इस्टेट भरपूर आहे, रेस्टॉरंट्स आहेत, आणखीन बरेचसे अजून शेती आहे थोडीशी. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये वाईड एरियामध्ये म्हणजे नुसते पैसे कमवणं नाही, ते टिकवणं आणि ते वाढवणं, ते जास्त मला आवडतं त्यांचं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे पैशाने पैसा कमवायला हवा, ते जे त्यांनी करून ठेवलेलं ना, दॅट इज फॅन्टॅस्टिक. त्या बाबतीत मला नेहमी सांगायचं की एक वेळ येतो आपल्याला सगळं बिझनेस चांगला चालतो, 2 पैसे मिळत जातात. बिझनेस एक्सपान्शन पण गरजेचं आहे. कंपनी लिस्टिंग करणं, हे सगळं करणं हे पण एक चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. पण शक्यतो काहीतरी पॅरलल एक काही पर्सेंटेज रिअल इस्टेटमध्ये गुंतवून ठेवा. कधी संकट आलं, फायनान्शियल लॉसेस झाले, कुठल्या बिझनेसमध्ये काय अडचण आली, काय आले, त्यावेळेला आपल्याला एक बफर असतो की आपल्या पाठी हे सपोर्ट आहे. एक त्यांनी फायनान्शियल स्टॅबिलिटी देते, एक मेंटल स्टॅबिलिटी देते. म्हणून थोडे पैसे नक्की. आणि आता कोण पालघरचा कोणी मेन्शन केला आता त्यावेळी, तर पालघर आहे आता पनवेल मध्ये कोणी राहणार आहे. आज पनवेल मध्ये जो कोणी इन्व्हेस्टमेंट करेल, मी रिअल इस्टेट मध्ये डील नाही करत आहे, तुम्हाला प्रमोट नाही करत, पण सांगतो पालघर, नवी मुंबई तर आता आउट ऑफ ब्रिज झालं, म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने चांगलं नाही. पण मुंबई 3 जे पेन पनवेल भाग आहे किंवा पालघर आहे, इकडे आपलं काहीतरी गुंतवणूक करून ठेवा, जे तुम्हाला इट विल गिव्ह मल्टिपल मध्ये होईल. ते म्हणजे आपला कोर बिझनेस करत असतानाच साईड बाय साईड काहीतरी एक आपलं एक ॲसेट जनरेशन. ते बघा 2 गोष्टी आपल्याला फायदा देत आहे, एक सोनं आणि एक जागा. जागेचं असं वैशिष्ट्य आहे, सोनं आपल्याकडे वेअर युअर इनइफिशियन्सी विल पे यू. एक लक्षात ठेवा, आज विकायला पाहिजे जागा, आज नाही विकली जाऊ दे, कंटाळा आला, आता 6 महिन्याने विकू, पैसे कमी होत नाही, वाढतच जातात. म्हणून दिस इज द ओनली बिझनेस वेअर युअर इनइफिशियन्सी विल पे यू लँड होला. तर त्याच्यात थोडं आपला कोर बिझनेसवर 90% ठेवा, कोर बिझनेसवर फोकस. तरी 10%, 15%, 20% काहीतरी ठेवा, तो संकटाच्या वेळेला कामाला येईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर आता आपण ना बघतोय की सगळेजण, आणि मला नेहमी असं वाटत असताना मी जेव्हा अशा मेंबर्सना भेटतो ना, मला तुमची आठवण येते की 20-20 वर्ष एकच प्रोडक्ट घेऊन बसलेत, एकाच प्रोडक्ट मध्ये करतायत. त्यात कॉम्पिटिशन वाढली आहे, मार्जिन कमी झालेलं आहे, मोठे इंटरनॅशनल प्लेयर आले आहेत आणि आपण एकच प्रोडक्ट घेऊन बसलोय. आणि मला आज हॅमर तुमच्या थ्रू हेच करायचं आहे की प्रत्येकाने आपल्या फील्डमध्ये एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करायला बघा. तर आता तुम्ही सगळ्यांचे ऐकले, तुम्ही कुणाला जे आठवते काय काय सजेस्ट करू शकता? नाही, आता मी जनरल सांगतो तुम्हाला, एक स्पेसिफिक नाही सांगत. 3M सगळ्यांना कंपनी माहिती असेल. 3Mच्या रेव्हेन्यूच्या 20 का 30% नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये टाकतात. स्कॉच ब्राईट कुठली त्यांचा प्रोजेक्टर आहे, त्यांचे कारचे ॲसेसरीज मध्ये ते मास्टर आहे, सगळ्या याचे केमिकल मध्ये मास्टर आहे ते. म्हणजे त्यांची रेंज ऑफ प्रोडक्ट बघा काय आहे त्यांचे. तर आपण आपला कोर बिझनेस चांगला चालत असताना आणि चांगले पैसे मिळत असताना त्याच वेळेला आपण दुसरा प्रोडक्ट शोधलं पाहिजे. नाहीतर आपलं नोकिया, नाहीतर ब्लॅकबेरी, कोडॅक हे आपल्या समोरची उदाहरण आहेत. म्हणून कुठला तरी एक नवीन प्रोडक्ट चालू करायचा. ज्या वेळेला आमचा टीव्हीचा बिझनेस एकदम फुल स्विंग, फुल जोरात चालू होता, सगळे त्याच्यावर होतं, त्यावेळेला मी स्मार्ट बोर्डचं काम चालू केलं.
स्मार्ट बोर्ड आणले त्यावेळेला 4 लाख रुपयाला मला पडला आणि ते काय कोणी विकत घेत नव्हतं, विकलं जात नव्हतं. पण बोला हा प्रोडक्ट नक्की विकेल. आज आमचा मेजर बिझनेस तो आहे आणि त्याचं पोटेन्शियल 30 to 40% ग्रोथ आहे त्या बिझनेसचे. तर आपण जर पहिलंच आणि आमच्या टीव्हीशी रिलेटेड प्रोडक्ट होता म्हणून आपण प्रत्येक जण आपल्या बिझनेसशी रिलेटेड. आता मी साहेबांशी बोललो ते नाही आम्ही फक्त गोल्ड विकतो, चांगलं आहे गोल्ड विका, पण एक ट्रेंड आहे 9 to 7 सिल्वर ज्वेलरी. तेच दुकान तेच माणसं, थोडासा एखाद माणूस वाढवला तुमचा तर ऍडिशनल एक वर्टिकल होते. 9 to 7 चा बिझनेस पण आता खूप वेगाने वाढतो. फक्त मी एकच प्रोडक्ट करतो सांगणं म्हणजे आमची कुठेही शाखा नाही वाला हिशोब झाला. अवॉइड करायला पाहिजे आपल्याला. कुठे शाखा नाही कारण आहे तीच झेपत नाही. तर आपण आता जसं मगाशी म्हणालो की रायझिंग एलिट मध्ये आपला अप्रोच आहे ना हा होलिस्टिक आहे. तुम्ही जर 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष बिझनेस करताय, तुमच्याकडे 1000 1500 2000 क्लायंट आहेत, तर नवीन क्लायंट शोधण्यापेक्षा त्याच क्लायंटला दुसरा प्रोडक्ट विकायचा हे मॅनेजमेंट टेक्निक आहे. न्यू ओल्ड मार्केट न्यू प्रोडक्ट. तर आपण ओल्ड प्रोडक्टला नवीन मार्केट शोधतोय पण जुन्या मार्केटला नवीन प्रोडक्ट पण शोधायला हवं. तर सर त्याच्यावर खूप R&D करतात. सरांचं R&Dचं डेफिनेशन काय तेवढं सांगा. माझा मी नेहमी पहिलं फॅक्ट थोडं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपला देश आपण जेवढं समजतो तेवढं काय ग्रेट नाही आहे. आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट होत नाही. मग रीडिंग अँड डुप्लिकेटिंग आपण करू शकतो. तर तुम्ही R&D करा पण रीडिंग अँड डुप्लिकेटिंग. काही प्रोडक्ट बनवायच्या मागे जाऊ नका. आता खूप जण येतात मी असं बनवलंय, हे प्रोडक्ट बनवलंय, मी हे केलं, ऍडव्हर्टिजमेंटचं डिस्प्ले केलं, त्याला हे केलं. मी बोललो हे सगळा उपद्योग कशासाठी करतो तू? हे ऑलरेडी चायनामध्ये एवढ्या स्वस्त मिळतं, तुझं ओबडधोबड कुणी घेणार नाही. तुझे त्याच्यामध्ये एक वर्ष जाईल, 4-5-10 लाख रुपये डुबतील त्याचे. हे कशाला करतो तू? जा चायनाला प्रोडक्ट बघ आणि घेऊन ये. तर सोपं काम होईल ते त्याचं. तर पहिलं अजून एक चायनाचा साहेबांनी विषय काढला ते प्रत्येक आणि मी सगळ्यांना विनंती करतो, तुम्हाला सजेशन देतो की कॅन्टॉन फेअर न चुकता जर तुम्ही व्यावसायिक आहात, भले तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाही, ट्रेडिंग मध्ये किंवा सर्व्हिस सेक्टर मध्ये आहे, एकदा जाऊन अनुभव घेऊन येणं याच्यासारखं दुसरं ट्रेनिंग नाही. नवीन प्रोडक्ट बघता येतात, त्यांचं स्केल काय, ते कसं काम करतात, ते कसं बोलतात, ते सगळं बघितलं. चायनीज मुलींना आपण एक त्यांना इन्क्वायरी टाकली नंतर भाई आता बस झालं कंटाळा येतो एवढा फॉलोअप करतात. आपण त्याच्या 10% पण फॉलोअप नाही करत. बघा त्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, त्यांना लँग्वेज प्रॉब्लेम आहे, डिस्टन्स प्रॉब्लेम आहे, तरी पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे. भारताचं त्यांना जर रिलेशन चांगलं नाही, भारत सरकार त्यांना विजा देत नाही म्हणून ते आपल्याला विजा देत नाही, बरेच काय काय प्रॉब्लेम येतात आपल्याला, तरीही ते धंदा करतात, फॉलोअप करतात. मी एका सिटीमध्ये गेलं, त्याला ॲक्रेलिकचं ते डेकोरेटिव्ह मटेरियल असतं त्याच्यात लेदरचं, मला वाटतं इंडू मला हा इंडियन, मला बोलतो इंग्लिश बोलता येत नाही, ते टाईप करून मला दाखवलं की अर्ध्या तासाने माझ्याकडे येतो परत. तुला काय बोलतोय, फिरून आलो परत तर गणपतीचं त्यांनी इंटरव्ह्यू करून दिलं मला अर्ध्या तासामध्ये. लेझर म्हणजे छोटी गोष्ट आहे, त्याच्याकडे लेझर मशीन असेल, केलं असेल त्याने, पण मी घेतलं, मी त्याच्याकडनं मग त्याला मी ऑर्डर दिली त्याला. म्हणजे माझं काही इच्छा नव्हती की हा प्रोडक्ट घ्यायची विकत, पण त्यांनी सॅम्पल दिल्यावर मला एक वाटलं की एवढं, आणि मग मी ते सॅम्पल आणलं, इकडे कोणाला दाखवलं, त्यांनी 1000-1500 पीसची ऑर्डर दिली. म्हणजे कसा धंदा क्रिएट करतात. मी त्याचा कस्टमर नाही, माझं हे गिफ्टिंगचं त्यावेळेला मी काम करत नव्हतो, फक्त त्याची जी काम करण्याची पद्धत बघून मला वाटलं. असं तुम्ही प्रत्येक कधीही कोणी कंटाळत नाही फॉलोअप करायला, सॅम्पल द्यायला, एकदम चांगल्या तऱ्हेने काम करतात. म्हणून तुम्ही चायनामध्ये जा आणि आपल्या लाईनची रिलेटेड प्रोडक्ट किंवा लाईन्सला जोडून सप्लिमेंटरी प्रोडक्ट असतील किंवा बिलकुल नवीन जरी प्रोडक्ट असलं तरी त्याच्यामध्ये तुम्ही उतरा, त्याच्यामध्ये स्टडी करा मार्केटमध्ये काय, आणि जे बाकी चायनाबद्दल जे तुमच्या मनात जे व्हॉट्सअपमध्ये जे बनलेलं आहे ते सगळं बाजूला टाका. ते सगळं बकवास आहे, त्याच्या मागे लागू नका. आपल्याला धंदा करायचा आहे, खोटं देशप्रेम दाखवून पोट भरणार नाही आपल्याला धंदा करायचा आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही चायना आणि तिथे यू म्हणून मार्केट आहे, यू मार्केटला सगळ्यांनी जा. एकदा कॅन्टन फेअर अटेंड करा, नंतर यू मार्केटमध्ये जा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय करू शकतो, एकदा तिकडे गेलं की तुमचं विजन पूर्ण चेंज होईल. म्हणून माझी सगळ्यांना सजेशन विनंती सगळं आहे की तुम्ही एकदा चायनाला जा आणि अटेंड करा.
सो कॉन्सेप्ट कळाला ना की आपल्याकडे डेटाबेस आहे, आपण इतक्या लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे ऑलरेडी, त्याच लोकांना आणखीन एक प्रोडक्ट देऊ शकतो आपण ना. आता हे सांगितल्यानंतर ना बऱ्याच लोकांना ते पटत नाही आतमध्ये, अरे आपण तो प्रोडक्ट आणायचा आणि फक्त आपलं लेबल लावून विकायचं असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला अभिमान कशात आहे, आम्ही प्रोडक्ट स्वतः बनवतो, फॅक्टरी टाकली, एवढं कर्ज घेतलंय. ह्या इगोमुळेच किंवा ह्या चुकीच्या अप्रोचमुळेच आपण अडकलेलो आहे. मी प्रश्न असा विचारतोय की आपण जेवढे आता मोठे इलेक्ट्रॉनिक ब्रँड बघतो इंटरनेटवर, अमेझॉन वगैरे, या किती लोकांच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत? अक्षरशः कोणाचीही फॅक्टरी नाही. फक्त हे LG सॅमसंगच्या भारतामध्ये फॅक्टरी आहे, बाकी कोणाची फॅक्टरी नाही. बोट आहे, बोट मोठा ब्रँड आहे. बोल्ट टोटल चायनामधनं इम्पोर्ट करतो बोल्ट मला. आणि आता HP सगळे कम्प्युटर सगळे एक डिक्सन म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मोस्टली डिक्सन बनवतो. डिक्सन सारखे अजून 4-5 कंपन्या आहेत आणि डिक्सन फक्त हे असेंब्ली दुसऱ्याला करून देणे या एका प्रोडक्टवरच तो देणार. डिक्सनचा सुनील वच्छानी आणि मी अशी एकदम क्लोज मित्र. आणि एक 15-20 वर्षापूर्वी एकदम छोटी फॅक्टरी आणि जो टिपिकल दिल्लीची लबाडी वाला माणूस होता डिक्सन. म्हणजे मी त्याच्याकडनं 500 टीव्ही घेतले, त्या 500 टीव्ही मध्ये त्याने 50 टीव्ही फुटलेले पाठवले. तर मी त्याला कंप्लेंट केली की बाबा ये फूट रहा है टीवी, बोलता अभी रास्ते में फूट गया तो क्या करेगा. बोला मान गया, लेकिन उसका आधा फूट गया तो सामान अंदर होना चाहिए ना टीवी का, है ही नहीं. मैं त्याला पाठी टीव्हीला असं योग असतो तो योग, बोला हा पाठच नाही त्याच्यात आणि त्याच्यात लिहिलेलं आहे की टीव्ही ब्रोकन म्हणून. तर ते खड्ड्यानी ते लिहिलं नाही जाणार म्हणून. तर बोला ठीक आहे गलती हो गई हमारे से, मैं करके दूंगा. अजून दिलं नाही पण दोस्ती चांगली. आताही फोन केला तर लगेच उचलेल. तो आज जवळजवळ 80-90 हजार कोटीचा मालक आहे. आता फोन केला तरी उचलेल. तर ही आपण जे मॅन्युफॅक्चरिंग आता आहे, कोणी स्वतःची फॅक्टरी चालवत नाही. सगळे ब्रँड, आणि फक्त भारतातले नाही जगातले सगळे ब्रँड, सगळे प्रोडक्ट 99% किंवा 90% असतील चायनामध्ये बनतात. व्हाईट लेबलिंग म्हणतो त्याला. आपल्याला त्याच्याबद्दल काही म्हणजे या फालतू गोष्टीत लक्षच नका देऊ की कसं वाटेल, कसं करू, पैसे कसे कमवायचे एवढंच बघा. बाकी म्हणजे हे महत्वाचं नाही, दिवस उजाडला पाहिजे बस एवढं. आणि सगळे मोठे ब्रँड लुई विटॉन किंवा अरमानी हे सगळे चायनामध्ये बनवतात. एकूण एक ब्रँड. आता जर परफ्यूमचं एक इटालियन कंपनी आहे, ती जगातल्या 70% 80% परफ्यूम ते एका कंपनीत होतात. आज ह्या कंपनीचे, उद्या त्या कंपनीचे, परवा त्या कंपनीचे, सगळे परफ्यूम एकाच. ग्लासेस, सनग्लासेस पण जगातले 60-70% सनग्लासेस ती एक कंपनी बनवते आणि फक्त व्हाईट लेबलिंग करतात. आणि लोक आता ब्रँड बनवण्यामध्ये किंवा फीचर वाढवण्यामध्ये लक्ष देतात, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कोण करत नाही. आणि आपल्याला एक अभिमान, माझं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मी टेलिफोन, एक चांगला टेलिफोन मिळाला, बोला मी मोल्ड घेतला, त्याला बनवायला घेतली. मोल्डिंगवर 7-8 महिने घालवले मी, हे 15-20 वर्षापूर्वीचे, आणि जवळजवळ 20-1 लाख रुपये गेले. माझा भाऊ मला तेव्हा सांगत सुधीर कुठे पानगडीत पडतो याच्यात, चायनात जातो ना तर तिकडनं आणणं हे कशाला इकडे बनवतो. तो टेलिफोन शेवटपर्यंत बदला नाही. 20 वर्षापूर्वी ते 20 लाख रुपये मी अलिबागमध्ये जागेत टाकले असते तर 10 कोटी रुपये झाले असते. तो कधी बनला नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू नका, पण जिथे जे विकत मिळतं आणि स्वस्तात मिळतं ते बनवायला जाऊ नका. दूध मिळतं ना तर दूध जा मार्केटला, 70 रुपयांनी घेऊन या. म्हैस पाळा आणि त्याला हे करा, ते होणार नाही. प्रत्येक काम होत नाही. ते दूध पिओ, खतम करू नका. व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट. सो आपण ओपन करूया, ओपन टू फोरम. येस, उभे राहा, जोरात विचारा प्रश्न. सर, आपल्या सगळ्यांना एक प्रश्न तुमच्याकडून विचारतो. किती जण आपण चॅनलला जाऊन आलोय? हा, तर त्यात मी पण आहे. तर मी फक्त टेक्नॉलॉजी घेऊन येतोय. मागच्या वर्षी 2 मशीन घेऊन आलो 10 लाखाच्या, त्याच्यावर 50 लाखाचा आतापर्यंत बिझनेस केला. मी टेक्नॉलॉजी घेऊन आलोय. मी कुठलेही प्रॉडक्ट घेऊन आलो नाही आणि कुठलेही प्रॉडक्ट कुठलेही फर्निचरच्या रिलेटेड मी विकत नाही. तर दरवर्षी मी सीपला जातो, CIAA, आणि आता कॅन्टॉनला जायचं प्लॅनिंग आहे. तर तुम्ही मला थोडं प्रोत्साहित केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. तर मला तुमच्याकडून थोडे आतल्या गल्ली बोळांचे टिप्स नक्की नक्की, ते तर 100% मिळणार. नक्की. फक्त नाव सांगा, असे पण कॉन्टॅक्ट. सर, तुम्ही चायनातून प्रोडक्ट घेता, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग.
पूर्वी मी खूप डीलर नेटवर्क मोठं होतं माझं खूप. त्याचे ॲडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेज आहेत. तर ॲडव्हान्टेज हे त्याचे की मार्जिन थोडी जास्त मिळते. तर मार्केटिंग करता आता आम्ही OEM बिझनेसवर जास्त लक्ष देतो आणि हे डायरेक्ट स्कूल आणि कॉलेजेसला जास्त जास्त लक्ष देतो. पण पूर्वी आम्ही सगळे डीलर डिस्ट्रीब्युटर हे आता टाटाला देतो आम्ही. टाटा स्टार बाजार त्यांना देतो, रिलायन्सला खेळणी देतो, इलेक्ट्रॉनिक टॉयज, रिमोट कंट्रोल टॉयज ते देतो त्यांना. तर यांच्याशी काम करताना एक मार्जिन थोडी लिमिटेड होते, पण पैसे 45 डेजमध्ये पैसे येतात म्हणजे येतातच आपल्याला. तर दोन आहेत. मार्केटिंगमध्ये चांगला डिस्ट्रीब्युटर असेल तर त्याच्याशी काम करायला काय हरकत नाही. आणि आता एक 45 डेजचं जे गव्हर्नमेंटचं जे रिस्ट्रिक्शन आलंय त्यामुळे मोठ्या कंपन्यांना आपले पैसे रखडवता येत नाही. तर हे डायरेक्ट मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन चॅनल, सगळे चॅनल आपल्या आपल्या यांनी विचार करून त्याला घेतले पाहिजे. त्याला सर माझा कार मल्टीलेवल मेकॅनिकल कार पार्किंगचा बिझनेस आहे माझा. तर चायना मार्केटबद्दल एक असं बोललं जातं की ते A क्लास, B क्लास, C क्लास असे 3 क्वालिटीचे एकाच दरवाजाचे 3 प्रकार असतात. तर आपल्या इथे असं प्रॉपर गाईड करणारं सॅटर्डे क्लबमध्ये किंवा असं मला सांगू शकतं की कोणी प्रॉपर तिथे जायचं तर हे कसं त्याचं गाईडलाईन आपल्याला भेटू शकतं, हाऊ टू रेकग्नाइज किंवा बघा, पहिलं आपण आपल्या धंद्यामध्ये आपल्याला बेसिक नॉलेज असतंच की चांगलं काय. आपण खास करून आपले स्वतःचे प्रोडक्ट जर विकतो, आपल्याला त्यातलं चांगलं काय वाईट काय समजतं. समजा तुम्हाला एखादा नवीन प्रोडक्टमध्ये जेव्हा एंटर करतो तर तुम्ही फॅक्टरी व्हिजिट केली तर पहिला प्रश्न विचारायचा झाला की फॅक्टरी म्हणजे जर व्हिजिट नाही केली तर की तुझ्याकडे वर्कर किती आहे. एक दुसरं तुझं फॅक्टरीचा व्हिडिओ दाखव, लाईव्ह व्हिडिओ दाखव. म्हणजे व्हिडिओ कॅमेरा ऑन करून तू व्हिडिओ बघायचा. म्हणजे त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ तो कुठल्याही फॅक्टरीचा दाखवू शकतो तुम्हाला. म्हणजे मी हे तुम्हाला बेसिक जे फंडे सांगतो तो. जर तुम्ही तिकडे गेलं तर एकदा आत गेलं की त्याचं जी कामाची पद्धत, त्यांचं रिसेप्शन कसं आहे, त्यांची फ्लोर लाईन कशी आहे, किती घाण आहे, त्यांचं टॉयलेट किती स्वच्छ आहे, या सगळ्या गोष्टीवरनं आपल्याला एक त्या कंपनीचा प्रोडक्टचा अंदाज येतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्या कंपनीचं नाव टाकून आता AI मध्ये जर टाकलं आपण तर आपल्याला त्या कंपनीची कुंडली मिळते, माहीत पडते आपल्याला कसं आहे ते. फक्त प्रॉब्लेम काय होतो इंडियनचा, एखादी गोष्ट 100 रुपयाची आहे तर ते 60 रुपयाला मागतात. आणि चायनीज लोकांची एक सगळ्यात वाईट सवय ते कुठले, ते नेव्हर से नो टू एनिथिंग. मी तुम्हाला एक सांगतो, सेल जो आपल्या हे AA सेल आहेत ना, हे आता माहित नाही मला किती आहे, 60 पैशाला ते तिकडे मिळायचे. 60 पैशाला. मी म्हटलं 60 पैशात 2 टर्मिनल आहे, त्याला गॅस्केट आहे, त्याच्यावर प्रिंटिंग आहे, त्याच्यानंतर ती प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये पॅकिंग आहे, एक आउटर कार्टन आहे, 60 पैशात कसं मिळतं. तर त्यांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये जे केमिकल टाकतात ना, त्याच्यामध्ये जे तिकडे डिस्पोज करायला जे केमिकल बॅन आहे ना, ते अर्धा त्याच्यात टाकतात. म्हणजे ते केमिकल डिस्पोज करायला खूप खर्च येत होता, ते त्याच्यात अर्धा टाकतात. आणि ही बॅटरी टाकली की जर टॉय लावली तुम्ही तर मुश्किलने 10 फूट जाते आणि बंद पडते, म्हणजे संपलं. आणि मग ते आपल्याकडे पोल्युशन करतात. ते म्हणजे किती ते बदमाश आहेत बघा. ते जे डिस्पोज करायला जे त्रास आहे ते त्याच्यामध्ये टाकून देतात. पण आपण पण 60 पैशाला मागितले. 60 पैसे म्हणजे आपण मूर्ख. 60 पैशामध्ये तुम्ही फ्रेट भरले, ते 2 रुपयाचं असतं तरी तोच फ्रेट लागला असता. कस्टम ड्युटी भरलेली आहे तुम्ही त्याच्यावर, तुमचं डिस्ट्रीब्युशनचा कॉस्ट, डिलिव्हरी कॉस्ट सगळं सेम आहे. मग तुम्ही 60 पैशाचं घेऊन काय घेणार. आणि लोक पण तशीच आहेत. जी बॅटरी ती 4-5 रुपयाला ती त्यांना 1 रुपयाला पाहिजे, 1.5 रुपयाला पाहिजे. पण आता चायनामध्ये पण क्वालिटी कंट्रोल यायला लागले आणि त्यांचं गव्हर्नमेंटचं पण त्यांना ही जी आपली इमेज आहे खराब होते, ते चायनाचं प्रोडक्ट खराब. तुम्ही एक बघितलं असेल लास्ट 4-5 वर्षात चायनाचे चांगले व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर येतात. चायनाची इमेज, चायनाचे रोड, चायनाची टेक्नॉलॉजी, चायनाचे रोबोट कसं आहेत ते त्यांचं गव्हर्नमेंटचं विजन आहे, फक्त चायनीज कंपनीचं नाही. तर ते क्वालिटीवर आता येतात. जास्त काळजी करायची गरज नाही तुम्हाला. आणि सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनतात ना. आयफोन पण चायनातच बनतो. आयफोनची क्वालिटी आपण एवढी प्रीमियम हो, सगळे प्रोडक्ट तुम्ही चायनाचं क्वालिटीचं एक सांगतो मी. बुलेट ट्रेन, जॅपनीज बुलेट ट्रेन किती फेमस होती. आता यांनी कधीच त्याला पास केलेलं आहे.
350च्या स्पीडनी मी कित्येक वेळा प्रवास केला असेल. असं पाणी ठेवलं ना तर पाणी हलत पण नाही, एवढं चांगलं त्यांचं क्वालिटी आहे त्याचं. आणि आजपर्यंत एकही ऍक्सिडेंट नाही. जपानच्या पेक्षा कमीत कमी 25 पट जास्त त्यांचं नेटवर्क आहे, पण एकही ऍक्सिडेंट झाले नाही लास्ट 8-10 वर्षामध्ये. आणि याचं उत्तर हेच आहे, कसं समजायचं, पर्सनली तुम्हाला जावं लागेल. 3-4 वेळा गेल्यानंतरच तुम्हाला ऍक्च्युली हे मिळेल. त्यामुळे म्हणून ते इतके वेळा जाऊन आले. येस, नेक्स्ट क्वेश्चन मला सांगा. थँक्यू सर. सो वी कॅन अंडरस्टँड, म्हणजे आपण प्रोडक्टसाठी किंवा ट्रेडिंगसाठी आपण चायनाला जातो, पण सर्व्हिस इंडस्ट्री जर बोलली, जसं ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, सो माझा जनरली नेचर आहे की कुठेही कोणत्या वेगळ्या रिजनमध्ये जाऊन आपण जनरली R&D करतो, रिअलवाला R&D त्या एरियाचं. तर तसं फॉर एक्झाम्पल चायना इंडिया पॉलिटिकली जर आपण बघितलं, इवन दो आपण इनबाउंडसाठी विचार केला, तर इज इट वायबल, इज इट वर्थ, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्यांच्या वतीने मी हा प्रश्न विचारायला मला आवडेल की ऑफकोर्स एकदा जाऊन होणार नाही, दॅट आय कॅन अंडरस्टँड, पण तसं जाणं वर्थ ठरेल का किंवा कसं? सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जरी तुम्ही विचार केला, तुम्ही ट्रॅव्हल टुरिझममध्ये फक्त सी ट्रिप त्यांचं एक ॲप बघा, त्या ॲपची इथे जर कोण सर्व्हिस इंडस्ट्रीवाल्या सॉफ्टवेअरवाल्यांनी कॉपी केली ना, काही करायची गरज नाही. त्या सीट त्यांचं ते ट्रिप, पहिलं सी ट्रिप होतं, trip.com तुम्ही वापरत असाल, एवढं सुंदर ॲप आहे. WeChat, आता हे सॉफ्टवेअरवाले कोण आपल्या इथे दिसत नाही. WeChat ते फूड डिलिव्हरी आता जे आपले झोमॅटो आणि हे येतात ना, हे आता आपल्याकडे कोविडच्या काळामध्ये प्रसिद्ध झाले. हे तिकडे 8-10 वर्षापासून डिलिव्हरी ॲप होते. आणि मला नेहमी वाटायचं की इतकं चांगली सर्व्हिस आहे यांची, फोन केला की 5-10 मिनिटात घेऊन येतात. पण माझी लाईन नव्हती किंवा मला त्याचा अनुभव नव्हता. डोळे उघडे ठेवले तर ऑपॉर्च्युनिटी दिसतात. डोळे उघडे पाहिजे आपले की काय आहे नक्की मिळेल. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये बघा एवढी प्रगती केली आहे त्यांनी, तर सर्व्हिस सपोर्ट, सर्व्हिस इंडस्ट्री नसली तर फक्त मॅन्युफॅक्चरिंग होणारच नाही ना, दोन्ही एकमेकांना सपोर्ट करणारे सिस्टम आहे. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण आहे, पण माझा फोकस त्या इंडस्ट्रीमध्ये जास्त नसल्यामुळे मी जास्त बघत नाही याच्यात. कॉफी शॉप आताही आपल्याकडे स्टारबक्स वगैरे हे आले. मी पहिल्यांदा जेव्हा मी 99ला पहिल्यांदा गेलो, 2000ला मी तैवानला गेलो होतो. चायना आणि तैवान थोडा ॲडव्हान्स आहे याच्याकडे. तेव्हा मी कॉफी शॉप बघितलं होतं. मी बोलले हे तर खूप चांगलं चालेल आपल्याकडे. मी कॉफी शॉपवाल्याबरोबर बोललो, त्याच्याशी खूप प्रयत्न केले. लँग्वेजचा प्रॉब्लेम होता, पण नंतर राहून गेलं माझ्याकडे काम करायचं. पण नंतर ही कॉफी शॉप, त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी ते बरिस्टा वगैरे आले. तर हे पण प्रोडक्ट म्हणजे ही सर्व्हिस इंडस्ट्रीज झाली, हे आहे तिकडे. तर तुम्ही एवढे प्रोडक्ट, एवढ्या सर्व्हिसेस आहेत त्यांच्या, आणि प्रूव्हन, फुल्ली प्रूव्हन आहे. आता आपण मॅकडोनल्डसाठी, फ्रँचायझीसाठी किती प्रयत्न करतो. मॅकडोनल्ड सारख्या त्यांच्याकडे फूड डिलिव्हरी म्हणजे क्विक काय बोलतात, फास्ट फूड, फास्ट फूडवाल्या, ते कितीतरी ब्रँड आहेत त्यांच्याकडे. आपल्याकडचे कोण जात आहे काय? नाही जात. आता कॉफी त्यांचं कुठली एक कॉफी त्यांचा एक मोठा ब्रँड आहे, त्यांनी 3-4 वर्षांमध्ये स्टारबक्स पेक्षा जास्त, लुक इन कॉफी, कोणी सर्च करू नका, लुक इन कॉफी 4 वर्षात, ही 30 वर्ष पुराणा असेल ब्रँड हे स्टारबक्स, त्याच्यापेक्षा जास्त स्टोर त्याच्या 3 वर्षात झाले. कोणी जा तिकडे, लुक इनची टाईप करा, घेऊन या. मला एक संधी आहे प्रोडक्ट लॉन्च करायची. तुम्ही ट्रॅव्हल टुरिझम मध्ये आहात, एक तुमचा ट्रस्टेड आहे, यू कॅन स्टार्ट ट्रॅव्हल लगेज ब्रँड स्वतःचा. एक्झॅक्टली, कारण आपला जो ऑडियन्स आहे ना ती आपली स्ट्रेंथ आहे. आपला जो कस्टमर आहे ना ती आपली स्ट्रेंथ आहे. जर आपल्याकडे 5000 कस्टमर आहेत ऑलरेडी, ते आपल्याला ट्रस्ट करतात, तर स्वतःचा लगेज ब्रँड करणं सोपं आहे किंवा ट्रॅव्हल ऍक्सेसरीज करणं सोपं आहे. लगेजवरनं बोलले, जेवढ्या जगातल्या लगेज ब्रँड आहेत, इन्क्लुडिंग भारतातले सगळे जे आपण, हे सगळे गोंजाव, फोशन या भागामध्ये सगळ्या, म्हणजे त्यातले 70% कंपन्या त्या 50-75 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत. आणि तुम्ही इतक्या सुंदर बॅगा, समजा इंडियन रुपीजमध्ये तिकडे मिळतात 1500-2000 रुपये, त्याच्यावर 50% खर्च पकडला, कारण बल्की असल्यामुळे खर्च वाढतो त्याच्यामध्ये, 50% खर्च गेला तरी 2,000-2,500 म्हणजे घरी पडतात. आणि इकडे कुठलीही ते 6-7 हजारच्या खाली विकले नाही जात, एवढे टॉप क्वालिटी.
आणि तुम्ही बघितलं की तुम्हाला असं वाटलं ही आपल्या घरी पाहिजे, ही घेतलीच पाहिजे, एवढी सुंदर बनवतात. बॅटरी ऑपरेटेड, मी एक व्हिडिओ टाकला, बॅटरी ऑपरेटेड, एक 6,000 मध्ये बॅटरी ऑपरेटेड, त्याच्यावर बसून मस्त चालवू शकतो. 6,000-7,000 रुपयामध्ये मिळते. तर करायचं झालं तर तुम्ही, म्हणून मी बोललो तुम्ही चायनामध्ये जा आणि समजा तुम्ही ऑक्युपाईड, तुमचा भाऊ असेल किंवा तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा मित्र असेल, कुणाला तरी, आणि हे सगळं हे गुजराती मारवाडी तिकडे जाऊन बसतात, 15-15 दिवस बघतात, एक प्रोडक्ट निवडतात आणि 1-2 कंटेनर आणतात आणि कामाला सुरुवात करतात. आपण खूप त्याच्यावर चर्चा करत आणि विचार करत राहतो, ऑपॉर्च्युनिटी निघून जाते आपल्याला. आमच्या ग्रुपमध्ये हे केलं एका आम्ही तो हेडफोन प्रोडक्ट आपण लॉन्च केला. हा, राईट. तर तो इयरफोन पॉड बेसिकली लॉन्च केला आमच्या समोर घडलेलं. आपलेच मेंबर आहेत दत्ता आजादे म्हणून, त्यांना मुलाला एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करून द्यायचं होतं, तर ते लॉन्च केलं, पूर्णपणे अमेझॉनवर विकलं ते. तो स्वतःचा एक ब्रँड क्रिएट करू शकतो. म्हणजे बोट म्हणा किंवा हे बाकीचे ब्रँड आहेत ना, त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग झिरो आहे, तरी पण ते एवढे 1,000 कोटीचे आणि 2,000 कोटीचे टर्नओव्हर करतायत. तर ही संधी आहे ना, हा अप्रोच आपला नाहीये. आपण अजूनही त्या ट्रेडिशनल वे मध्ये आहे. तो आजचा विषय आहे. एनी अदर क्वेश्चन? शॉर्ट करूया आता संपूर्ण. 40 वर्षाच्या टेनरमध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय आले आणि म्हणजे फेल्युअर कधी असलं? फेल म्हणजे एखादं प्रोडक्ट तुम्ही आता आणलं आणि मी त्याच्यात नाही झालो सक्सेस, किंवा अप्स अँड डाऊन्स तुमचे जेव्हा आले असतील त्यावेळेला तुम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढला? चॅलेंजेस म्हणजे त्याला कसं फेस केलं? अप्स अँड डाऊन खरोखर इतके येतात, म्हणजे कधी कधी असं वाटतं काय करायचं. कोविडमध्ये वेइंग स्केलचा सेल इतका वाढला होता आणि इतकं वेगाने आम्ही अमेझॉनला नेहमी टॉप 1 म्हणजे पहिल्या 5 मध्ये असायचो आम्ही. आणि जो आमचा डिस्ट्रीब्युटर होता, अमेझॉनसाठी एक डिस्ट्रीब्युटर होता खास, त्यांनी सांगितलं की अपना महीने का 30,000 तो अभी जाएगा. तो 5-5, 7-7, 8-8 हजार जायला लागले होते. तुला थोडा प्रमोशन करते 30,000 जाएगा. म्हणून मी 50,000 मागवले आणि कोविड संपला. लोकांना वजनाचं पडलं नाही काय, किती प्रयत्न केला त्याच्यात होतं, काय करायचं त्याला. प्रिंटर बिझनेस जगातला, भारतातला मी एकमेव प्रिंटर मॅन्युफॅक्चरर आहे, पण एवढ्या अडचणी आल्या प्रिंटर बिझनेसने, मला एवढा त्रास दिला फॉर नो रिझन. म्हणजे HP ने त्रास दिला मला, खास करून Hewlett Packardने पैसे देऊन मला सतत ब्लॅकलिस्ट, मला 2 वर्ष त्यांनी मला माल विकून नाही दिला. चॅलेंजेस येतात, रस्ता निघतो त्याच्यातनं. पण त्यावेळेस म्हणजे फक्त हे सगळं करत असताना जे मगाशी तुम्ही म्हणालात की पॅरलल कॅश फ्लो असतो, तो पण मदत करतो अशा वेळी. पॅरलल कॅश फ्लो पेक्षा जे मगाशी तुम्हाला सांगितली, प्रॉपर्टी, रेंटल इन्कम, पॅसिव्ह इन्कम, आणि ज्या माझ्या जागा होत्या त्या विकून मी एकदम तरलो, नाही तर खूप अडचणीत आलो असतो. कारण एक वेळ असं होतं की गव्हर्नमेंटमध्ये 30 कोटीचा माल दिला होता, ते पैसे त्यांनी 6-7 महिने ओरिसा गव्हर्नमेंटने पैसे दिले नाही. त्याच वेळेला ते 10-15 करोडचे प्रिंटर अडकले होते, त्याच वेळेला ते वेइंग स्केल अडकले. म्हणजे 70-80 कोटी रुपये 1 वर्ष ब्लॉक झाल्या. बँकेने लिमिट कमी केलं. म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढे सगळे प्रॉब्लेम. तकलीफ आती तो अकेले नाही आती, मिल के आती है. पण ठीक आहे ना, त्याच्यात म्हणजे या वेळेला काय आपला खर्च कमीत कमी ठेवणं, आणि एक स्ट्रेस आला हे म्हणून दारू पिऊन भांडणं करणं, घरात शिवागाळ करणं आणि किंवा आत्महत्या करणं, हे जे प्रकार आहेत, म्हणजे हे एक स्टेप पुढे होत जाते. हे सगळं टाळलं पाहिजे. हे अपयश येतं. रात्र आहे, अंधेरा आहे, सुबह होगा ही होगा. क्या बात है. आणि दुसरं एक महत्वाचं आपले खूप चांगले दिवस असतात, तर कधी खराब होतात, तेव्हा चांगले दिवस राहिले नाही आणि खराब दिवस आले, मग खराब दिवस पण नाही राहणार, चांगले दिवस पण येतील. म्हणून थोडासा या गोष्टीला पार्ट ऑफ बिझनेस म्हणून सांगतो. पॅरलल 2-3 बिझनेस लाईन पाहिजे, एक पॅसिव्ह इन्कम पाहिजे, म्हणजे डाल रोटी का प्रॉब्लेम कभी आता नाही. म्हणून एक करा. लास्ट क्वेश्चन. एक लास्ट प्रश्न विचारतो सर. पुढच्या 30 वर्षात जर 100 कोटीपर्यंत पोहोचायचं असेल तर एक सेकंड इन्कम सोर्स किंवा एक सेकंड बिझनेस म्हणून कुठल्या इंडस्ट्रीकडे बघावं? 30 वर्ष पुढच्या 30 वर्ष पुढच्या 30 वर्ष. नाही एवढं खूप मोठं. आपण बघा, हे टाटा, बिर्ला, अदानी हे 30 वर्षाची प्लॅनिंग करतात. आपण थिअरॉटिकली 30 वर्षाचं प्लॅनिंग करायचं नाही. माझं जे सांगतो, पुढच्या 5 वर्षाचं बघायचं आपण. 5 वर्षाचं
30 वर्षाचं म्हणजे खूपच खूप पुढे झालेलं आहे जग बदललं. कोणाला काय माहिती आहे, उगाच काहीतरी सांगायचं म्हणून आपण एक सांगू IT चांगला आहे, AI चांगला आहे, याच्यात करा आणि सांगायला 100 सगळं तर चांगलं 3 आहे. वर्षात होतील. हा. तर 3 वर्षात स्टार्टअप बघा ना हल्लीच्या 3 वर्षात होतात. 3 वर्षात खूप सोपं आहे. 1000 दिवसामध्ये 100 करोड. जर स्ट्रॅटेजिक बिझनेस असेल, चांगला प्रोडक्ट असेल, काही प्रॉब्लेम नाही, इझिली पॉसिबल आहे. तर कुठली ती इंडस्ट्री आहे की कुठलीही इंडस्ट्री घ्यावं साहेब, कुठलीही इंडस्ट्री अशी आहे की टाइम चप्पल बनवायचं काम घेतलं तुम्ही, सगळं मोचेचं काम घेतलं तरी त्याच्यात तुम्ही 100 कोटी कमवू शकता ना. बघा आता किती ब्रँड आहेत बघा ना. टॉयलेट साफ करायचं काम ते सुलभ शौचालयाचं बघा ना, किती मोठं धंदे. हाऊसकीपिंग वाले हवे तेवढे पैसे कमवत आहेत. झाडू पोछायचं काम आहे ना, पण केवढं मोठं काम आहे. मग कुठलंही काम बघा ना तुम्ही. हा उत्साह आला मला जास्त. नाही, हाऊसकीपिंग बघा ना, आज एक 10-15 वर्षापूर्वी हाऊसकीपिंग एवढं मोठं होईल असं कधी वाटलं होतं का? सिक्युरिटी सर्व्हिसेस ऑर्गनाइज नव्हतंच. याच्याकडे 5 कामगार आहेत, त्याच्याकडे 50 कामगार आहेत, असं झालं. आता एकीकडे 5,000 10,000 कामगार आहेत. हाऊसकीपिंग केवढं मोठं बिझनेस चाललंय आता, प्रेस्टिजियस बिझनेस आहे. हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्ट एवढ्या मोठ्या कंपनीचा आमच्याकडे आहे. मोठं काम, कुठलाही धंदा घ्या तुम्ही. लास्ट क्वेश्चन मागे मॅडम द्या. सर आवाज येतोय? तर मी स्नॅक फूड ब्रँड आहे रेग्युलर सेक्टरमध्ये. तुम्ही जे आता संदर्भ दिला ना Amazon वरती HP ने ब्लॉक करण्याचा प्रयत्न. सो टाइम कमी आपल्याला, अजून एक पुढे आपल्याला 2 प्रेझेंटेशन घ्यायचे आहेत. सो परत एकदा थँक्यू सर, तुम्ही आलात आणि खूप खूप धन्यवाद तुमचे. मला वाटतं सगळ्यांना व्हॅल्यू मिळाली असेल याच्यातून. मला बोलवलं आणि माझे विचार मांडायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर. आपण आता पुढच्या अजेंडाकडे जाऊया. आपल्याकडे प्रेझेंटेशन्स आहेत, आपण पण पुढे बसूया आता मला वाटतं.